शिवसेना ठाकरे गुट की ओर से महायुति सरकार व भ्रष्ट मंत्रियों के विरुद्ध सोमवार 11 अगस्त को जन आक्रोश आंदोलन किया गया। आंदोलन में बड़ी संख्या में शिवसैनिक उपस्थित रहे। मौजूदा महायुति सरकार के मंत्रियों पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए हिंगोली के गांधी चौक में प्रदर्शन किया गया। होम हवन, अघोरी पूजा कराकर, नोटों से भरी बैग की फोटो दिखाकर, ताश के पत्ते खेलकर मौजूदा महायुति सरकार के विरुद्ध जोरदार घोषणाबाजी के साथ प्रदर्शन किया गया। वो भ्रष्टाचारी मंत्रियों को पद से हटाने व कड़ी कार्रवाई करने की मांग की गई। इस समय शिवसेना ठाकरे गुट के सभी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सगळं महाराष्ट्रामध्ये आज जन आक्रोश मोर्चा आंदोलन या ठिकाणी आहे। आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने गोगालेचं तुम्ही बघितलं असेल, इथं आम्ही होम हवन इथे केलेलं आहे की मंत्री होण्यासाठी एखाद्या मांत्रिक तांत्रिकला बोलून होम हवन करून त्यांनी पूजा करून स्वतःची पूजा करून घेतली होती। तुम्ही हे पण बघितलं असेल की देशाचा आपल्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या आपल्या भवनामध्ये जिथं पवित्र असं आपण तिथं मंदिर मानतो त्या ठिकाणी पत्ते खेळताना बघितलं असेल। आणि गायकवाड तुम्ही बघितलं असेल की आम्हाला जेवायला चांगलं का देत नाही म्हणून त्या तिथल्या त्या कर्मचाऱ्याला, त्या हॉटेलमधल्या त्या कॅन्टीनवाल्याला मारताना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं असेल। एवढी मजुरी यांना आलेली आहे। आणि योगेश कदम जे मंत्री आहेत त्यांचा तुम्ही डान्स बार बघितला असेल, ते मंत्री सगळे भ्रष्ट मंत्री आहेत। संजय शिरसाटचं तुम्ही उदाहरण घ्या, त्या ठिकाणी मुजोराचे बीडी हातात धरून लुंगीवर बसून पैशाची बॅग खोके घेऊन तिथे त्या ठिकाणी बसला। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि हे जे भ्रष्ट मंत्री आहेत यांची हकालपट्टी झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, या मागणीसाठी आमचं हे आंदोलन आहे। शिवसेनेकडून परंतु इथं तुम्ही यज्ञ पेटवलाय, कसला यज्ञ आहे? हा यज्ञ जे बुवाबाजी करणारे गोगाले त्याच्या निषेधार्थ यज्ञ आहे। महाराष्ट्र शासनाला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी राज्यभर आंदोलन चालू आहे। हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहेत। कलंकित मंत्र्याचे राजीनामे झाले पाहिजे, कपडे बदलले आणि खाते बदललेले आहेत फडणवीस सरकारनं, त्या सरकारचा निषेध करतो आणि आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। येत्या 8 ते 10 दिवसात जर मंत्र्याचे राजीनामे दिले नाही, राजीनामे जर घेतले नाही फडणवीस सरकारनं, तर निश्चितच त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस सरकारवर आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या सरकारवर राहील।